सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 12वा. हे गुरुकृपादृष्टे तुझा जय जयकार असो. तू कशी आहे? निर्मल उदार, निरंतर दुःखरहित आणि आनंद देणारी तू आहे. हे गुरुकृपादृष्टे विषयरूप सर्पाने जर मिठी मारली तर मूर्छित झालेल्या मनुष्याचे विष हे तुझ्या योगाने उतरते. तुझ्या प्रसादरूपी लाटांचा पूर आला म्हणजे संसार तापापासून होणारे दुःख नाहीसे होते. त्याचबरोबर शोकापासून होणारी पीडा नाहीशी होते. हे स्नेहाळे तुझ्यापासून सेवकाला योग सुखाचे चमत्कार प्राप्त होतात. मी ब्रह्म व्हावे अशी जी सेवकाची हौस ती सुद्धा तू पूर्ण करते. भक्ताला आपल्या योग शक्तीने कौतुकाने बसून हृदय काशरूपी पाळण्यात आपल्या उपदेशांनी निजवून झोके देते. मग मन विषयांपासून परामुख करून आत्मज्योतीची ओवाळणी करते. सेवकाकडून आत्मसुखाची बाळलेणी लेवविते. जीवनकलेचे अमृतपान देऊन हंस सोहम या अखंड ध्वनीचा हातात खुळखुळा देऊन समाधी सुखाचा बोध करून निजविते. म्हणून तू साधकांची माता आहे. तुझे पाय धरल्याने ज्ञानमात्राची प्राप्ती होते. याकरता मी तुझा आश्रय सोडित नाही. हे सद्गुरु कृपादृष्टे, तुझी ज्याच्यावर दया होते ते सर्व विद्यारूप सृष्टीचा उत्पन्न करता होतात. म्हणून हे श्रीमान अंबे, तू सेवकाच्या मनातील इच्छा पूर्ण करणारी कल्पलता आहे. गीतेचा अर्थ सांगण्याची आता मला आज्ञा कर. हे सदैव गुरु कृपादृष्टे माये, तू आपल्या कृपारूप पदराचे मला पांघरून घालशील तर याप्रमाणे ग्रंथ निरूपणाधिक सर्व मी उत्पन्न करेन. मी एवढी विनंती ऐकल्याबरोबर गुरु कृपादृष्टीने ज्ञानेश्वरांकडे अवलोकन केले. तू आता गीतेचा अर्थ सांगण्यास सुरुवात कर, फार काही बोलू नको. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा माझ्यावर तर महाप्रसादच झाला. त्यामुळे आनंद पाहून मी गीतेचा अर्थावरील कविता सांगेन, ते लक्ष द्या. सकल वीर्य शिरोमणी सोमवंशांचा विजयध्वज असलेला पंडूचा मुलगा अर्जुन तो म्हणाला, हे श्रीकृष्ण ऐकले का? तुम्ही जे मला विश्वरूप दाखवले ते अद्भुत असल्यामुळे माझ्या चित्तामध्ये भीती उत्पन्न झाली. तुमच्या सगुण मूर्तीची सवय आहे आणि त्यामुळे मनाने तिची आवड घेतली आहे. परंतु तुम्ही तर निषेधच केला. तरी साकार निराकार दोन्ही रूपे निसंशय तुमचीच आहे. भक्तीने सगुण रूपाची आणि योगाने निर्गुण रूपाची प्राप्ती होते. हे वैकुंठ नायका श्रीकृष्णा, तुमची प्राप्ती करून घेण्याकरता दोन वाटा आहे. साकार निराकार हे दोन उंबरे आहेत. हे पहा, 100 भार वजनाच्या सोन्याच्या गटास कस लागतो, तोच कस गटातील थोडे सोने निराळे केल्यास त्यालाही लागतो. म्हणून हे सर्व व्यापका, तू एकदेशी असो किंवा व्यापक असो, पण रूपाची योग्यता मात्र त्यांची सारखीच आहे. अमृताच्या समुद्रात जेवढे सामर्थ्य आहे तेवढेच सामर्थ्य एका चुळकाभर अमृतातही आहे. माझ्या मनाचा अनुभव तर खरोखर हाच आहे. पण याकरता तुम्हाला काही विचारायचे आहे. देवा, तुम्ही क्षणभर व्यापक रूप धारण केले होते. तुमचे ते खरे स्वरूप की लीला आहे हे समजून घेण्याची मला इच्छा आहे. तर आपली सर्व कर्मे तुमच्याकरता करतो, ज्याला तुमच्याशिवाय श्रेष्ठ जगतात काही नाही, ज्याने आपले मनोधर्म तुमच्या भक्तीला विकले आहे. हे श्रीहरी, याप्रमाणे जे सर्वतरी भक्त तुमची मूर्ती हृदयात धरून उपासना करतात, जे तुमचे ओंकारापलीकडे वाणीने वर्णन करतात, कोणाच्याही वस्तूबरोबर तुमची तुलना होत नाही, अविनाशी निराकार स्थलरहित आहे, नामरहित आहे आणि ज्ञानी लोक सोहमभावाने उपासना करतात, त्या ज्ञानामध्ये आणि भक्तांमध्ये श्री अनंता खरा योग कोणास समजला आहे ते मला कृपा करून सांगा. अर्जुनाच्या बोलण्याने श्री जगतबंधू श्रीकृष्ण संतोष पाहून म्हणाले, वा, प्रश्न करण्याची जी शैली आहे ती तर फार चांगली साधली आहे. हे बघ, अस्तमानाच्या समयी सूर्यबिंब नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे मागे किरण त्याच्या सोबत जातात, अर्जुना, पावसाळ्यात नदी अधिक वाढते त्याप्रमाणे माझी भक्ती करताना ज्यांच्या ठिकाणी नित्य नवी श्रद्धा दृष्टीस पडत असते, समुद्रास मिळाल्यावरही जिच्यामध्ये मागून अनिवार्य लाटा येतात, गंगेप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी पूर्ण प्रेमभाव चंबळत असतो, दिवस रात्र मनात न आणता काया वाचा मने करून माझ्या ठिकाणी चित्त लावून उपासना करतात, याप्रमाणे जे भक्त स्वतःला माझ्या ठिकाणी वाहून घेतात त्यांना मी परमयोगयुक्त असे समजतो. अर्जुना, दुसरे जे माझे भक्त आहेत ते ज्ञानी, आपण ब्रह्म हो अशी वृत्ती धारण करून निराकार ब्रह्म ते प्राप्त करून घेण्याची खटपट करतात. जे मनाला अचिंत्य, बुद्धीला न समजणारे, इंद्रियांना कसे समजेल परंतु ध्यानासही गूढ असल्यामुळे जे एका ठिकाणी सापडत नाही, ज्याला कोणाचाही आकार नाही,
जे सर्व ठिकाणी सर्व रूपाने नेहमी असते, ज्याची प्राप्ती झाली असता चिंतन तर आपोआप थांबते, जे कधीही झाले नाही, होणार नाही, तसे जे आहे असे नाही आणि नाही असेही नाही, म्हणजे ज्याच्या प्राप्तीविषयी काही उपायच नाही, जे चालत नाही, हलत नाही, संपत नाही, दूषित होत नाही, ज्यांनी आपल्या अंगबळाने स्वाधीन करून घेतले आहे, वैराग्यरूप मोठ्या अग्नीने विषयरूप सैन्य जाळून आपली होरपळलेली इंद्रिये मोठ्या कष्टाने धारण करतात, मग आत्मसंयमाने पाशाची उपराटी करून हृदयाच्या गुहेत ती इंद्रिये कोणतात. अपान वायूच्या द्वाराला आसनाची बळकट मुद्रा लावून मूलबंधाचे पुरुष उभे करतात, बुरुज उभे करतात, आशेचे संबंध तोडून व अधीनपणाचे कडे दूर करून निद्रारूप अंधार नाहीसा करतात. मूळबंध आसनाच्या ज्वालाग्नीने शरीरातील सप्तधातूंची होळी करून व्याधींचे शिरे षडचक्रास अर्पण करतात. मग कुंडलिनीचा टेंबा आधारचक्रावर उभा करून ती उजेडात आनंदाने मस्तकापर्यंत जातात. नवद्वाराच्या चौकीत इंद्रिय निग्रहाचा अडसर घालून सुषुम्ना नाडीची वाट मोकळी करतात. प्राणशक्तिरूप चामुंडादेवी प्रित्यर्थ संकल्परूपी मेंढे मारून मनोरूपी महिषासुराचे मस्तक बळी देतात. इडा पिंगला नाड्यांचे ऐक्य करून अनुहत ध्वनीचा गजर करून जीवनकलेच्या तलापर्यंत जाऊन ठेपतात. मग सुषुम्ना नाडीच्या मध्यविवरातील कोरीव दादराने वर चढून मस्तकातील ब्रह्मरंध्रापर्यंत ते मजल गाठतात. नंतर मकाराचा कठीण जिना चढून माया खाकेस मारून ब्रह्मास मिळतात. याप्रमाणे सर्वत्र सारखी बुद्धी ठेवून ब्रह्मरूपी प्राप्त करून घेण्याकरता योगादी कठीण मार्ग वेळ न लावता स्वाधीन करून घेतात. अशा प्रकारे अर्जुना आपली अदलाबदल निरअवयवाशी करतात. तेही मलाच येऊन मिळतात. बाकी योगाच्या बळाने त्यांना अधिक काहीतरी प्राप्ती होते असे नाही, उलट जास्त यातना मात्र त्यांना सोसाव्या लागतात. प्राणी मात्राला प्रिय अनाश्रित असे अव्यक्त जे ब्रह्म, ते भक्तीशिवाय प्राप्त करून घेण्याची जे इच्छा करतात, त्यांना वाटमारी अशी जी इंद्रादिक पदे ती माळ घालतात आणि रिद्धिसिद्धीची ब्रह्मप्राप्तीच्या आड येणारी जी जोडी ती आड येते. कामक्रोधाधिक पुष्कळ उपद्रव उत्पन्न होतात. निराकार परब्रह्माची प्राप्ती करून घेण्याकरता त्यांना शून्याशी झटावे लागते. तहान लागली असता तीच पिऊन तृप्त व्हावे, भूक लागली असता तीच खाऊन समाधान करावे लागते. रात्रंदिवस हाताच्या वावांनी निराकाराच्या प्राप्तीकरता वारा मोजावा लागतो. दिवसा उन्हात निजणे, इंद्रियांच्या इच्छेविरुद्ध वागण्याचे विलास करणे, झाडाबरोबर मित्रभावाने राहणे, थंडी नेसणे, ऊन पांघरणे, पावसात बसणे, किंबहुना अर्जुना पतीशिवाय रोज सती जाणे, अशा प्रकारचा हा योग होय. या ठिकाणी पती करता अग्निप्रवेश करण्याचे किंवा हव्यकव्याचे निमित्त नसूनही मृत्यूबरोबर नित्य नवी लढाई करावी लागते. असे मृत्यू होऊनही तिखट व कडक जे विष ते गिळवेल का? अरे डोंगर गिळताना तोंड नाही का फाटणार? म्हणून हे महावीरा, असे जे योग साधन करण्यास निघाल त्यांच्या नशिबी दुःखाचा शेलका वाटा येतो. लोखंडाचे चणे जेव्हा बोथऱ्याला खाण्याचा प्रसंग येतो तेव्हा त्याचे पोट भरेल का, प्राण जाईल हे समजत नाही. आकाशात कोणी पायांनी चाललं आहे का? समरांगणात गेल्यावर अंगावर समोर वार न होता सूर्यलोक प्राप्त होईल का? अर्जुना, ज्याप्रमाणे पांगळ्याला वायूबरोबर धावण्याची पैंच मारता येत नाही, त्याप्रमाणे देह अभिमानी जीवाला निराकाराची प्राप्ती होणार नाही. असे असूनही मनात इच्छा धारण करून जे अव्यक्त प्राप्तीविषयी झटतात ते क्लेशास पात्र होतात. म्हणून पार्था, ज्यांनी भक्ती मार्गाचा स्वीकार केला आहे त्यांना असे कष्ट सोसावे लागत नाही.